28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पाण्यासाठी वणवण, वाडा तालुक्यात 40 गावांचा संताप उसळला। 20 एप्रिलला हंडा मोर्चाचा श्रमजीवी संघटनेचा इशारा। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सुमारे 40 गावपाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिक अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकत आहेत। पिण्याच्या पाण्याच्या शोधात महिलांना दररोज अनेक किलोमीटर अंतर पार करावे लागत असून उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचे हाल अधिकच वाढलेत। विशेषतः महिला व मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव व तालुका सचिव सूरज दळवी यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। संघटनेने यापूर्वीही अनेक वेळा लेखी निवेदने देऊन बैठका घेऊन पाणी टंचाईचा प्रश्न मांडला, पण प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत। काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, पण तो अत्यंत अपुरा आणि अनियमित आहे। अनेक गावपाड्यापर्यंत ट्रॅक्टर पोहोचतच नसल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे। संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत: सर्व पाणी टंचाईग्रस्त गावात तात्काळ व नियमित पाणी पुरवठा सुरू करा, टँकरची नियोजनबद्ध व्यवस्था करा, प्रलंबित बोअरवेलची कामे तातडीने पूर्ण करा आणि नळ पाणी योजनांची कामे वेगाने पूर्ण करा। श्रमजीवी संघटनेने स्पष्ट इशारा दिलाय। या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास 20 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती वाडा येथे हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले जाईल। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाही प्रशासन अपेक्षित गतीने पावले उचलत नाही, ही खंत नागरिक व्यक्त करत आहेत। आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर कितपत तात्काळ आणि प्रभावी पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। iNews 28 मराठीसाठी वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट।